महत्वाची बातमी बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील दृश्य आता समोर आलेली आहेत। अपघातानंतर वसतिगृहामध्ये नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ हा समोर आलाय आणि याच वसतिगृहातील 20हून अधिक विद्यार्थ्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त विमान याच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलेलं होतं। अगदी भयावह दृश्य जी आहे ती समोर आलेली आहेत। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलेलं होतं, ज्यावेळेला ही दुर्घटना घडली तर त्यावेळची ही दृश्य जी आहेत मन हिलावून टाकणारी दृश्य जी आहे ती समोर आलेली आहेत। याच वसतिगृहामधल्या 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला त्या क्षणाला काय स्थिती त्या ठिकाणी होती त्याची दृश्य त्याचा व्हिडिओ समोर आला। वसतिगृहाच्या आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ज्यावेळेला ही विमान दुर्घटना घडली, एअर इंडियाचं विमान या वसतिगृहावर कोसळलं त्यावेळेला अक्षरशः हाहाकार माजला। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, आपण पाहतो की परवा दिवशी जेव्हा या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आणि हे विमान जेव्हा कोसळलं त्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये नेमकी दृश्य काय होती आणि त्याच्या असंख्य व्हिडिओ जे आहेत ते आता समोर येत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की जवळपास विमान कोसळल्यानंतर पुढच्या तासाभरामध्ये जेव्हा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, बचाव कार्य सुरू होतं, त्यावेळेला तिथे मोठी गर्दी होती। शेकडो विद्यार्थी त्या सगळ्या परिसरामध्ये होते आणि कुणी त्या मलब्याच्या खाली दबलं गेलेलं आहे का किंवा कुणी जिवंत आहे का हे शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात होता। खरं तर या सगळ्या परिसरामध्ये जे मृतदेह पॅसेंजरचे आहेत ते अजून सुद्धा ओळखले जात नाही, त्यांची ओळख पटत नाही आणि त्यामुळे मोठे शर्थीचे प्रयत्न म्हणजे जसं DNA चाचणी असतील त्या जे काही मृतकांचे नातेवाईक आहेत त्यांचे DNA सॅम्पल घेतले जात आहेत, त्यांच्या टेस्ट केल्या जात आहेत आणि त्यांचे सॅम्पल जे जेव्हा पॉझिटिव्ह येतील किंवा जे जुळले जातील तेव्हाच त्यांचे मृतदेह जे आहेत ते हँडओव्हर केले जाणार आहेत। मात्र त्यावेळेला जेव्हा हा अपघात झाला त्यानंतरच्या पुढच्या काही तासाभरामध्ये जे काही अवस्था तिथे होती, ज्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं होतं तिथे विद्यार्थ्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। मात्र जे विद्यार्थी बचावलेले होते किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये होते ज्यांना काही झालेलं नव्हतं ते घटनास्थळी पोहोचलेले होते, आजूबाजूच्या वस्तीमध्ये लोक त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि खरं तर त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही रेस्क्यू ऑपरेशन होत होतं त्याची भयानक दृश्य जे आहेत ते आता समोर येत आहेत। असे काही व्हिडिओ आहेत जे प्रेक्षकांना दाखवता येणार नाहीत किंवा कुणाची बघण्याची हिंमत सुद्धा होणार नाही, कारण बऱ्याचशा पॅसेंजरचे वेगवेगळे शरीराचे भाग जे आहेत नक्कीच कृष्णा, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच।